नमस्कार. सरकारी कार्यालयात आपण जातो आणि आपल्याला उत्तर मिळतं, "अरे, फाईल सापडत नाहीये." असं कधी झालंय का? जर झालं असेल तर आजची ही माहिती खास आपल्यासाठीच आहे. आज आपण एका अशा जबरदस्त निकालाविषयी बोलणार आहोत, ज्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात एक खूप मोठं शस्त्र दिलंय. चला तर मग सुरुवात करूया. आपण आधी बघू की फाईल गहाळ आहे हे उत्तर म्हणजे नेमकं काय असतं. मग ज्या एका व्यक्तीच्या लढ्यामुळे हा सगळा बदल घडला ती केस पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे नवीन शस्त्र आपल्या हातात आलंय ना, ते वापरायचं कसं हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला, आपण अशा एका अनुभवापासून सुरुवात करूया, जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी सरकारी कार्यालयात आलाच असेल. हे ऐकलं की कसं वाटतं की बस इथून पुढे काहीच होऊ शकत नाही. आपल्या कामाच्या पुढे जणू काही एक मोठी भिंतच उभी राहिली आहे. पण आता गंमत बघा. एका ऐतिहासिक न्यायालयीन निकालाने हे सगळंच चित्र पालटून टाकलंय. आता हे फक्त एक निमित्त किंवा सबब नाही, तर हा चक्क एक गुन्हा ठरू शकतो. पण हे इतकं मोठं शस्त्र आपल्या हातात आलं तरी कसं? याची गोष्टही तितकीच जबरदस्त आहे. या सगळ्याची सुरुवात झाली होती एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीमुळे. हा काही एका दिवसात मिळालेला विजय नव्हता. विचार करा, 2008 साली माहिती मागितली आणि निकाल लागला 2015 मध्ये. तब्बल 7 वर्षांची ही लढाई होती. यावरूनच आपल्याला कळतं की या निकालाच्या आधी सामान्य नागरिकांची काय अवस्था होती. चला, आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. या निकालाचा गाभा काय आहे आणि तो आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी एक कायदेशीर शस्त्र कसा बनतो ते पाहूया. म्हणजे बघा, खुद्द न्यायालयाने हे ओळखलं की इथे अधिकारी एकमेकांना वाचवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यालाच कसा हरताळ फासत होते. ही एक खूप मोठी आणि गंभीर समस्या होती. मग न्यायालयाने इतका मोठा निर्णय दिला, तो कोणत्या आधारावर? तर आधार होता महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005. हा कायदा स्पष्टपणे सांगतो की सरकारी फाईल्स म्हणजे काही साधे कागद नाहीत, ते सार्वजनिक अभिलेख आहेत आणि त्यांना गहाळ करणं किंवा नष्ट करणं हा गुन्हा आहे. आणि हेच आहे या संपूर्ण निकालाचं सार. एका वाक्यात सांगायचं तर फाईल गहाळ म्हणजे गुन्हा. बस, हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. आणि हा गुन्हा काही साधासुधा नाहीये. या कायद्याच्या कलम 9 नुसार दोषी आढळल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. यावरून याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, कायदा आहे, निकाल आहे, सगळं मान्य. पण याचा आपल्यासाठी म्हणजे एका सामान्य नागरिकासाठी नेमका काय अर्थ आहे? चला, आपले नवीन अधिकार अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. फरक बघा, जमीन आसमानाचा आहे. आधी काय व्हायचं? आपण माहिती आयोगाकडे तक्रार करायचो, मग अपील, मग दुसरं अपील. यात महिने, कधीकधी वर्ष जायची. पण आता थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आपल्याला मिळालाय. म्हणजे 2 गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. 1, आपण थेट FIR दाखल करू शकतो आणि 2, पोलिसांना तो FIR नोंदवून घ्यावाच लागेल. कारण जर त्यांनी नकार दिला तर तो थेट उच्च न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. केवढी मोठी ताकद आहे ही. आता आपले हक्क काय आहेत हे तर आपल्याला कळलं, पण ते वापरायचे कसे? चला, आता आपण त्याची एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत पाहूया. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. बघा, फक्त 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, अधिकाऱ्याकडून फाईल सापडत नाही असं लेखी उत्तर घ्या. दुसरी पायरी, इंटरनेटवरून कुलकर्णी निकालाची एक कॉपी डाउनलोड करून प्रिंट करा. तिसरी पायरी, हे दोन्ही कागद घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जर पोलिसांनी नाही हो केलं तर त्यांना निकालाची कॉपी दाखवून सांगा की FIR नोंदवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. बस, इतकं सोपं आहे. चला, आता थोडा मोठ्या दृष्टिकोनातून विचार करूया. हा निकाल फक्त एका प्रकरणापुरता किंवा एका व्यक्तींपुरता नाहीये. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे. याचं कारण असं की हा निकाल एक कायदेशीर पायंडा आहे, म्हणजे प्रेसिडेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आता एक नियम बनला आहे, जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयाला आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पाळावाच लागेल. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माहिती लपवण्यासाठी किंवा जबाबदारी टाळण्यासाठी जी एक सामान्य पळवाट वापरली जायची, तिलाच या निकालाने बंद करून टाकलंय. हा आपल्या माहितीच्या अधिकारासाठी एका ढालीसारखा आहे. तर मग ह्या निकालाने आपल्या सगळ्यांच्या हातात एक शक्तिशाली शस्त्र दिलं आहे.
पण ते फक्त असून उपयोगाचं नाही. त्याचा वापर करून प्रशासनाला अधिक पारदर्शक बनवणं आणि आपली लोकशाही अधिक मजबूत करणं हे आता पूर्णपणे आपल्याच हातात आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.